थाने के कलवा इलाके में 8वीं कक्षा के छात्र को जय श्री राम का नारा लगाने पर शिक्षक द्वारा पीटने का मामला सामने आया है। इस घटना से इलाके में तनाव फैल गया है। मनसे उपजिलाध्यक्ष संदीप ठाकुर और कलवा के ग्रामस्थों ने आरोपी शिक्षक को तत्काल निलंबित करने की मांग की है। यह चौंकाने वाली घटना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापुर द्वारा संचालित न्यू इंग्लिश स्कूल जोहे में घटी। जानकारी के अनुसार 8वीं कक्षा ब के छात्र आयुष भानुदास पाटिल ने जब जय श्री राम कहा तो शिक्षक मोमिन ने उसे बेरहमी से पीट दिया। छात्र के पिता भानुदास एकनाथ पाटिल निवासी कलवा ने बताया कि 11 नवंबर 2025 को शिक्षक मोमिन कक्षा में आए थे। उसी दौरान कुछ बच्चों ने जय श्री राम का नारा लगाया, लेकिन शिक्षक ने आयुष को गलती से जिम्मेदार मानते हुए उसकी निर्दयता से पिटाई कर दी। घटना की जानकारी मिलते ही आयुष के माता पिता, परिजन, स्थानीय ग्रामस्थ और मनसे पदाधिकारी बड़ी संख्या में स्कूल पहुंचे। वहां उन्होंने शिक्षक से जवाब तलब किया, जिसके बाद आरोपी शिक्षक ने माफी मांगी। हालांकि ग्रामीणों और मनसे कार्यकर्ताओं ने इसे मानसिक विकृति का मामला बताते हुए कहा कि ऐसे विचारधारा से प्रभावित शिक्षक को तुरंत निलंबित कर कड़ी कार्रवाई की जानी चाहिए। इस बीच दादर पुलिस स्टेशन के निरीक्षक संजय ब्राह्मणे ने शिक्षक मोमिन को हिरासत में लिया है और आगे की जांच शुरू कर दी है। जोहे पंचक्रोशी सर्व नागरिक सरपंच सर्व महोदय सर्वांचे मनापासून माफी मागतो। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। आज इथे जोहे येथील एका खाजगी शाळेमध्ये एका 8वीच्या विद्यार्थ्यावरती अमानुषपणे मारहाण, एक मुस्लिम जो मोमीन नामक एक सर आहे त्यांनी अगदी अमानुषपणे मारहाण केली। अगदी त्याला पडेपर्यंत, अगदी चेहरा सुजेपर्यंत अमानुष मारहाण केली आणि त्याचा निषेध नोंदवण्याकरता आता आम्ही इथे पोचलोत। पण त्याचा विशेष म्हणजे त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करून घेतो आणि त्याच्यावरती निलंबनाची देखील कारवाई करता आम्ही पत्रक निवेदन दिलेलं आहे आणि त्याला सदर या जो मोमीन नामक जो मुस्लिम जो शिक्षक होता त्यांनी जो जय श्रीराम नावाचा जेव्हा त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा जयघोष केला होता विद्यार्थ्यांनी आणि त्याला विनाकारण त्या विद्यार्थ्यांनी जयघोष केला नसताना देखील त्याला जय श्रीराम नावाचा जो त्याच्यावरती जो त्या शिक्षकाला राग आला आणि त्या रागाच्या याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला मारहाण केली आणि त्या अशा घटनेचा आम्ही निषेध करतो। पण यापुढे अशा कुठल्याही मुस्लिम समाजाच्या कुठल्याही शिक्षकाने अशा प्रकारचा कुठलाही जर कायदा हातात घेऊन जर अमानुष मारहाण केली विद्यार्थ्याला तर महाराष्ट्र नवनिर्माण त्याला जशाच तसं उत्तर देईल आणि त्वरित त्याचं निलंबन येत्या 24 तासामध्ये करण्यात यावं, अन्यथा संस्थेवरती देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन छेडेल एवढं नक्की। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्या माणसाला म्हणजे शिक्षकाला आपण माफी पण मागायला लावली सर्वांच्या समोर असं समजते? हो, त्या शिक्षकाला, कारण कळवे ग्रामस्थांमधील जोहे ग्रामस्थांमध्ये अक्षरशः इथे एक रोष निर्माण झाला होता। कारण अशा प्रकारची जर जय श्रीराम जी घोषणा जी इथे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभू श्री रामाचा हा भारत देश आहे आणि त्याच्यामध्ये जर हिंदुत्वाच्या आधारावरती जर जय श्रीरामाची जर घोषणा होत नसेल तर दुसरी कोणती घोषणा होईल? आणि अशी घोषणा झाल्यानंतर जर अमानुषपणे जर एखादा मुस्लिम जो शिक्षक आहे तो जर मारहाण करत असेल तर त्याच्यावरती निषेध नोंदवलाच गेला पाहिजे आणि त्याच्यावरती तातडीने माफी मागलीच गेली पाहिजे आणि ते आम्ही सामूहिकरित्या सर्व ग्रामस्थांच्या समोर त्याची माफी मागायला लागलो। मी कलव्यामधला आहे आणि इथं असा प्रकार घडला आहे की आमच्या गावातला कलवे गावातला म्हणजे एक मुलगा आहे, त्याच्यावर मारहाणी झालेली आहे। मारहाणी म्हणजे असं झालं आहे की तो 8वी ब मध्ये शिकत आहे आणि तो म्हणजे शिकत असताना वर्गात म्हणजे मोमीन सर म्हणून ते वर्गात आले आणि कोणीतरी 2-3 पोरं जय श्रीराम म्हणून म्हणाले। त्याला समजून त्याच्यावर बेदम मारहाणी झालेली, त्याला बेदम मारलं त्यांनी शिक्षकांनी आणि यासाठीच कारवाईसाठी आम्ही दादाला बोलवलं, मनसे होते दादा, त्यांना बोलवलं आणि त्याला निलंबित करण्याची मागणी केली।